चौकामध्ये गे चौकामध्ये सवाजी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये थँक्यू सो मच डीजे मास्टर. बोलतोय मैदानाच्या दिशेने आपण पाहिला तर आजचा दिवस तिसरा आणि अंतिम दिवस आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा शेवट या ठिकाणी विजेतेपद कोणाला मिळणार यावर त्या प्रश्नावरती लागलेलं सर्वात मोठं उत्तर आज दिलं जाईल. आपण जर पाहिलं तर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत पण त्या ठिकाणी सलामीची जोडी ही मैदानावरती पाहायला मिळते ती म्हणजेच अजित 11 वर्सोली संघाची. दोन्ही संघांचा 12 खेळाडू या ठिकाणी पेंडॉलमध्ये आला पाहिजे आणि त्यानंतर स्कोरर देखील या ठिकाणी सन्मान्य आपण जर पाहिलं तर विशालजी पाटील यांच्या माध्यमातून स्कोरिंग केलं जात आहे. आणि अगदी जर सामन्याला सुरुवात करायचं झालं तर शिवजयंती जवळ येते. छत्रपती शिवाजी महाराजांना मी या ठिकाणी वंदन करतोय. अगदी 365 वर्षानंतर देखील जर आपण पाहिलं तर कोणत्या राजाचं नाव अगदी प्रेमानं आदरानं आणि त्यानंतर अगदी 350 वर्षानंतर देखील आपल्या राजाचं नाव राजाची जयंती त्याच उत्साहात त्याच जल्लोषात साजरी केली जाते. याचं एकमेव कारण आहे ज्या ठिकाणी आपण पाहिलं होतं मुघलांचं राज्य होतं आपल्या राजानं अगदी आपण पाहिलं राज्य वाढवलं स्वराज्य निर्माण केलं. छत्रपती संभाजी महाराजांना ते पूर्णतः स्वराज्य कंधारपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि प्रत्येक राज्यात नव्हे तर पूर्णतः देश आता ठिकाणी आपला जर पाहिला तर भगवामय झाला होता. आणि अगदी त्या पद्धतीने आपण 19 फेब्रुवारी 1630 हा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि ती जयंती त्याच थाटामाटामध्ये साजरी करणार आहोत. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेत की या जयंतीवरती कोणताही निर्बंध नसणार आहे आणि आपली शिवजयंती अगदी धूमधडाक्यामध्ये आपण साजरी करणार आहोत. या ठिकाणी जरूर व्हॅलेंटाईन डे जरी सुरू असले तरी आम्हाला त्याची ओढ नाही. आम्हाला 19 फेब्रुवारीची ओढ आहे कारण आम्हाला शिवजयंती साजरी करायची आहे. या ठिकाणी डीजे मास्टर एक सुंदर असं गीत पुन्हा एकदा वाजवा. या ठिकाणी बोलतोय मैदानाच्या दिशेने आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचनाला सुरुवात करतोय. पहिला चेंडू आपण पहिला सामन्याला सुरुवात केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून मी यश मापगावकर पुन्हा एकदा समालोचन करण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतोय. अगदी पाहिलं तर पहिला सामना या ठिकाणी रंगतोय तो म्हणजेच करकरे 11 अलिबाग विरुद्ध अजित 11 वर्सोली. वसोली गावाचा संघ आपण बऱ्याच या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेलं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव मिळाली होती. या ठिकाणी मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला. या ठिकाणी धाव जरूर मैदानावरती अर्जित केली जाईल. धावफलकावरती आलेल्या धावांचं समीकरण आतापर्यंत पाहिलं तर पहिल्या षटकाला अगदी ज्या पद्धतीने सुरुवात केली गेली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अमर गोलंदाजच्या मोर्चावरती आहे. या ठिकाणी मोठा फटका लगावलाय. अगदी इलेव्हेशनची कमी आहे आणि पहिली विकेट या ठिकाणी करकरी 11 अलिबाग संघाला मिळते. कम ऑन डीजे मास्टर लेट्स play the song.
या ठिकाणी विकेट पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती राईट आर्म मोडतो विकेट. या ठिकाणी अगदी समोर फटका खेळतोय आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद. बॅक टू बॅक दुसरी विकेट. यस इट इज द विकेट इज डाऊन. कमांड इझी वाले बाबू. या ठिकाणी आपण पाहिलं तर धावफलकावरती आणखीन एक विकेट पाहायला मिळते. ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती या ठिकाणी गोलंदाजाला संधी दिली गेली. अमर या ठिकाणी आपण पाहिलं अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न. शॉट्स खेळले ग्रीजनला. धावफलकावरती धाव जरूर मिळेल. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेलंय आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण धावा पाहिल्या तर धावा धावफलकावरती येत आहेत. त्या म्हणजेच 3 धावा मैदानावरती आल्या. 3 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. अशा पद्धतीने षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरू केलं गेलं. गौरव कवळे ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. उपपंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच या ठिकाणी पुन्हा एकदा मोठी विकेट आणि विकेटचा पतंग होता या ठिकाणी राहिला आणि अगदी त्या पद्धतीने धावफलकावरती धावांचं समीकरण पाहिलं तर धावा लागल्यात 3 धावांवरती 2 विकेट. पहिलं षटक मैदानावरती पूर्ण होत आहे. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं पूर्ण केलं गेलं आणि अगदी त्या पद्धतीने आपण जर सामन्याकडे पाहिलं तर दोन्ही कॅचेस ज्या पाहिल्या त्या भोईर यांनी पकडल्या आणि अगदी चांगल्या कॅचेस या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती आल्या आणि 2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त झालेल्या आपण पाहतोय आणि अगदी त्या पद्धतीने सामन्याकडे आपण चित्र पाहिलं. अगदी बोललो तर अजूनही 4 षटके येणं बाकी आहे. 2 षटकांचा खेळ हा पॉवर प्लेच्या दरम्यान खेळवला जातो. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती सुरू केला आणि अगदी त्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला कौस्तुभ पाटील हे नाव पाहायला मिळतं, ज्याच्या माध्यमातून आपण DimsCricket.in स्पर्धा पाहिली. या ठिकाणी आपण पाहिलं अलिबाग तालुक्यामधील DimsCricket.in चे मालक जर आपण पाहिलं कौस्तुभ पाटील अगदी त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं काम हे केलं गेलं आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण बरेचसे सामने हे सर्वांपर्यंत पोहोचतोय. अगदी सामन्याचं दुसरं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती आशिष पाहायला मिळतोय. या ठिकाणी मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. अशा पद्धतीने चेंडू लॉंग स्टॉप रिजनला ट्रॅव्हल करतोय. धावफलकावरती धावा जरूर मिळतील कारण मैदानावरती प्रत्येक धावसंख्येबद्दल बोलायचं झालं तर येणारा प्रत्येक चेंडू हा तुम्हाला अडवावा लागेल किंबहुना तुम्हाला धावा रोखाव्या लागतील. अन्यथा या सामन्यामध्ये जर आपण चित्र पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ देखील या ठिकाणी अगदी पूर्वतयारीनिशी आणि अभ्यास करून आला. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी अगदी रिक्त जागेमध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगला फील्ड या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने. अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. मनोज शिर्के यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. धावफलकावरती 5 धावा लागल्या. षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी सुरू केलं गेला आणि अगदी त्या माध्यमातून षटक क्रमांक दुसरीची सुरुवात केली गेली. आपल्या फॉलोथ्रूमध्ये काय फील्ड करतोय. प्रत्येक चेंडूवरती अगदी जीव ओतून या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं गेलंय. आत्मसमर्पणी भूमिका घ्यावी लागेल. धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या त्या म्हणजेच 5 धावांचा पंजा या ठिकाणी पूर्ण केला. षटक क्रमांक दुसरा पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती गोलंदाज सज्ज. या ठिकाणी मोठा फटका येतोय. लॉंग ऑन रिजनला फलंदाज बाद होतोय. बॅक टू द पवेलियन. बिग विकेट इज डाऊन. या ठिकाणी संजोग हा फलंदाज मैदानावरतून परतेल. एक मोठा फटका लॉंग ऑन बाउंड लाईनच्या दिशेने खेळला होता आणि अगदी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अगदी चांगली कामगिरी पूर्ण करतोय आणि फलंदाजाला मैदानावरतून माघारी परतावं लागेल
Yes, it is. The wicket is down. Wicket number 3 is down. धबलकावरती 5 धावा आल्या. 3 विकेटच्या नुकसानावरती षटक क्रमांक दुसरं हे सुरू केलं गेलं आहे. आणि अगदी आपण पाहिलं प्रत्येक फलंदाज मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय आणि त्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कोणत्याही फलंदाजाला या ठिकाणी मोठा फटका लगावता आला नाहीये. याचं कारण आहे प्रतिस्पर्धी संघाने केलेली गोलंदाजी किंबहुना त्यांनी केलेलं क्षेत्ररक्षण देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अगदी त्या पद्धतीने नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. या ठिकाणी कॉपी बुक स्टाईल खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण जर फटका पाहिला तर कॉपी बुक स्टाईल खेळण्याच्या नादामध्ये जर आपण पाहिला तर या ठिकाणी आणखीन एक विकेट ही मैदानावरती पाहायला मिळाली. धोक्याची घंटा ही मैदानावरती वाजते. या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. रनआउटचा खतरा आणि फलंदाज तंबूच्या दिशेने माघारी. या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक दुसरं हे मैदानावरती सुरू केलं गेलंय आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती काय होणार आहे, किती धावा मैदानावरती येतील किंबहुना आपण जर धावफलक पाहिलं तर आतापर्यंत केवळ रोखलं गेलंय ते म्हणजेच 5 धावसंख्येवरती. या ठिकाणी मोठा फटका येतोय आणि आणखीन एक विकेट. क्या बात आहे. मनोज शुर्के यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरवलाय आणि डबल कव्हरती आलेली आणखीन एक विकेट. अजित 11 वर्सोली पूर्णतः बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. द विकेट इज डाऊन. अनदर विकेट इज गॉन. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ज्या फलंदाजाला रनआउट स्वरूपामध्ये बाद करण्यात आलं धावफलकावरती आपण विकेट पाहिल्या तर आतापर्यंत 5 विकेट 5 धावांवरती 5 धावांवरती 5 विकेट हे दयनीय चित्र आपण पाहतोय. ज्या फलंदाजाला त्यांनी बाद केलं तो सौरभ. जर आपण पाहिलं त्या सौरभने आसिफ संकुलच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले होते आणि अगदी त्या पद्धतीने आपण जर सामन्याकडचं चित्र पाहिलं मी सौरभविषयी भाष्य करत होतो. अगदी आसिफ संकुलच्या मैदानावरती 6 चेंडूवरती 6 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले होते आणि त्याची विकेट ही मैदानावरती रनआउट स्वरूपामध्ये फेकली गेली आणि कुठेतरी त्याच्यामुळे बॅकफूटवरती पाहायला मिळतो अजित 11 वर्सोली. या ठिकाणी करकर 11चा गोलंदाज मैदानावरती येतोय. अगदी नवोदित गोलंदाजाला संधी दिली गेली ज्याच्याकडे आपण पाहिलं या संघाचं कर्णधारपद आहे असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. पारस मैदानावरती येतोय. करकर 11 अलिबाग संघाचा कर्णधार अगदी कमी वयामध्ये कर्णधार भूषवताना आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती सुरू केल्या. या ठिकाणी आपण पाहिलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न मैदानावरती फसवलंय चकवलंय. एका जागेवरती उभा राहिलाय तो म्हणजेच फलंदाज आणि अगदी त्या पद्धतीने आपण चित्र पाहिलं. धावफलकावरती आलेला आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. फलंदाजीसाठी उभा असणारा फलंदाज जर आपण पाहिला या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं सरळ बॅटने फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा स्विच हिट पद्धतीचे फटके मैदानावरती पाहायला मिळत आहेत. प्रकाश मैदानावरती स्ट्राईक एंड होल्ड करताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाजाबद्दल बोलायचं झालं तर तो फलंदाज
अगदी पुढे सरसावत कव्हर रिजनला चेंडू खेळतोय. डीप कव्हर रिजनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. अगदी तोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय आणि तोपर्यंत धावफलकावरती आणखीन एक 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती 8 धावाला षटक क्रमांक तिसरं मैदानावरती सुरू असताना आपण पुन्हा एकदा बोलतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका म्हणेन. अगदी गॅपमध्ये चेंडू येतोय. धावा जरूर मैदानावरती मिळतील. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं त्या ठिकाणी आशिष पाहायला मिळतोय. करकरे 11 अलिबाग संघानं एक चांगलं गोलंदाजी त्या पद्धतीने चांगली क्षेत्ररक्षण कशा पद्धतीचं असावं या ठिकाणी उदाहरण सेट केलं आहे आणि अगदी त्या पद्धतीने विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण कौस्तुभ पाटीलला पाहतोय. अगदी हलक्या हाताने खेळतोय. डिस्कॉर्ला ग्रीजनला एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल का? या ठिकाणी षटक क्रमांक तिसरं मैदानावरती पूर्ण होत आहे आणि त्यानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. प्रत्येक षटकामध्ये काहीतरी वेगळं करायचं या अनुषंगानं व्हेरिएशन्स पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि प्रति षटक जर आतापर्यंत आपण पाहिलं धावफलकावरती केवळ धावा नोंदवल्या गेल्या त्या म्हणजेच 10 धावा. 10 धावांवरती 5 विकेट हे समीकरण आपण पाहिलं. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू केलं जाईल. अजित 11 वर्सोल संघाची आपण अवस्था पाहिली तर पूर्णतः बॅकफूटवरती संघाला ढकललं गेलं. कारण जर आपण पाहिलं तर जबरदस्त गोलंदाजी झाली. त्यानंतर क्षेत्ररक्षण देखील त्याच अव्वल दर्जाचं पाहायला मिळतंय आणि त्या अनुषंगाने षटक क्रमांक तिसरं मैदानावरती पूर्ण होतं. धावफलकावरती 10 धावा फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. गोलंदाजी करण्यासाठी अमर पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. अगदी पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि 2 विकेट्स त्याच्या नावावरती पाहायला मिळाल्या होत्या. या ठिकाणी आणखीन धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावा मैदानावरती येतात. 2 धावा निश्चित 12 धावा धावफलकावरती लागल्यात. अतिशय संत गतीने पहिला सामना मैदानावरती सुरू होतोय. कारण ज्या धावांची गरज आहे ज्या धावांची रिक्वायरमेंट आहे आणि किंबहुना आपण पाहिलं तर 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्हाला या मैदानावरती 55 ते 60 धावा करणं अतिशय गरजेचं आहे आणि ते धावा मैदानावरती कुठेतरी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहेत. चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर वळला. ॲज पर लॉ नंबर 22च्या आधारे धावफलकावरती धावा जरूर पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू असताना आपण पाहतोय. या ठिकाणी मोठा फटका लगावलाय जरूर. चेंडू ट्रॅव्हल करतो बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रीजनला फील्ड करण्याचा प्रयत्न 1 बाउन्स फील्ड केला गेला आणि तोपर्यंत आपण चित्र पाहिलं तर धावफलकावरती धावा जरूर पूर्ण केल्या गेल्यात. त्या म्हणजेच 14 धावा मैदानावरती आल्यात. षटक क्रमांक 14 अजूनही मैदानावरती प्रगतीपथावर असताना आणि अगदी त्या अनुषंगाने फलंदाजांना मोठी हिट मारावे लागतील. काहीतरी वेगळं करावं लागेल कारण सामन्यामध्ये एकतर्फीपणा पाहायला मिळतोय. पूर्णतः डॉमिनेट केलेला आपण पाहिलं आहे. या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि मैदानावरती करायचं होतं वेगळं झालं वेगळं असं चित्र बऱ्याचदा पाहायला मिळतं. चेंडू कौस्तुभ पाटीलच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि अगदी त्या पद्धतीने त्याने फील्ड करण्याचा प्रयत्न देखील केला. धावफलकावरती 15 धावा लागल्या. षटक क्रमांक 14 या माध्यमातून सुरू केलं गेलं आणि आतापर्यंत अमरने केलेली गोलंदाजी षटक क्रमांक 1 असेल आणि त्यानंतर 4थं षटक मैदानावरती सुरू होत आहे. या ठिकाणी जरूर पंचांचा इशारा येतो. यस्टरडीज इट्स ऑन अ वाईट. धावफलकावरती आलेला चेंडू हा आपल्याला वाईट स्वरूपामधील पाहायला मिळतोय. त्या पद्धतीने वाईट +1 अशा पद्धतीने या 2 धावा या मैदानावरती पूर्ण केल्या गेल्यात. धावफलकावरती 17 धावा लागल्या. षटक क्रमांक 14 हे अगदी सुरू केलं गेलं आणि त्या माध्यमातून आपण षटकाचा खेळ पाहिला तर एक जबरदस्त धावा उभारण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल
या ठिकाणी धावा जरूर पुन्हा एकदा मैदानावरती पाहायला मिळतील. या ठिकाणी विक्रांत पाटील यांचं देखील मी स्वागत करतोय. कालच्या दिवसामध्ये गेल्या 2 दिवस त्यांचं देखील गुणलेखकी भूमिका त्यांनी बजावली. धाबलकावरती 19 धावा लागल्या. षटक क्रमांक 14 मैदानावरती सुरू केला गेलाय. दोन चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू नंतर आपण पाणी मैदानावरतून घेऊन जा. अजूनही फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक संपल्यानंतर प्रसादजी आपण जायचं आहे. आपण पाहिलं धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या म्हणजेच 19 धावा. 19 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स असं चित्र आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लॉफ्ट करायचं जरूर होतं. चेंडू अगदी सबमरीन पद्धतीचा पाहायला मिळतो. पडल्यानंतर चेंडूने घेतलेली अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकावरती धावा लागल्या त्या म्हणजेच केवळ 19 धावा. केवळ या अनुषंगाने म्हणतोय की कारण या मैदानावरती 50 ते 60 धावा येणं गरजेचं होतं आणि अगदी त्या पद्धतीने अजित इलेव्हन वर्सेस संघाची आपण अवस्था पाहिली तर कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतोय आणि त्यानंतर त्यांना बकअप करावं लागेल, पुढे जावं लागेल. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला तर आमिरने अक्षरशः गोलंदाजाला एका ठिकाणी उभं केलंय, अगदी ताततया करायला लावलंय आणि त्या ठिकाणी चेंडू जर आपण पाहिला तर निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतो. षटक क्रमांक 14 या ठिकाणी पूर्ण केलं गेलंय. धावफलकावरती 19 धावा लागल्या. षटक क्रमांक 14 मैदानावरती पूर्ण केलं गेलंय आणि त्या माध्यमातून आपण जर विकेट्सवरती नजर टाकली तर पहिल्या षटकामध्ये अमर गोलंदाजी करण्यासाठी आले. 3 धावांवरती 2 विकेट्स. त्यानंतर आशिष तरे गोलंदाजी मार्कवरती आला, 2 धावा देत 2 विकेट्स. त्यानंतर पारस गोलंदाजच्या वरच्यावरती आला, 5 धावा त्यांनी खर्च केला, 1 विकेट पाहायला मिळाली नव्हती. त्यानंतर अमर यांच्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि ओव्हरऑल आपण धावसंख्या पाहिली तर धावफलकावरती 19 धावा या अर्जित केल्या गेल्यात. अजूनही एक षटक येणं हे मैदानावरती बाकी असताना आपण षटक क्रमांक 5 सुरू केला जात आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण संदेश म्हात्रे यांना पाहतोय. क्रिकेटची भयानक आवड आहे आणि अगदी क्रिकेटवरती ज्यांनी प्रेम केलं स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले होते. कविता ट्रॅव्हल्सचे मालक या ठिकाणी पाहायला मिळतात. संदेश म्हात्रे मैदानावरती षटक क्रमांक 5 सुरू केलं जाईल आणि अगदी त्या माध्यमातून आपण पाहिलं तर या षटकाला सुरुवात केली जाते. राईट आर्म अराउंड विकेट. पहिला चेंडू आपण पाहिला ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा गौरव कवळे पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय आणि अगदी त्या माध्यमातून आपण पहिला चेंडू जर पाहिला तर अवांतर स्वरूपामधील पाहायला मिळतोय. धावफलकावरती 20 धावा आल्यात. षटक क्रमांक 5 या ठिकाणी कौस्तुभ पाटीलला संधी दिली गेली आहे. जोपर्यंत फील्ड केलं जात आहे या ठिकाणी धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावा देखील मैदानावरती जरूर पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचं सजवलं गेलं. 38 मध्ये जर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हर तैनात ठेवण्यात आला. त्यानंतर आपण पाहिलं कव्हर पॉईंट देखील डीप पॉईंट देखील पाहायला मिळतो, अगदी आतमध्ये पाहायला मिळतो पॉईंट क्षेत्ररक्षक. त्यानंतर एक स्लिप देखील तैनात ठेवण्यात आले. अगदी अक्रॉस लाईन मारण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता. या ठिकाणी चेंडूला आपण पाहिलं तर ऑनसाच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र फटका मैदानावरती फसला. धावफलकावरती 23 धावा लागल्या. 23 ऑन स्कोरबुक. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहेत आणि धावफलकावरती 23 धावा लागल्या. 23 ऑन स्कोरबुक. अशा पद्धतीने आपण चित्र पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा संदेश पाहायला मिळतात. या ठिकाणी मैदानावरती लॉफ्ट केलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणखीन एक विकेट ही मैदानावरती पाहायला मिळते. आतापर्यंत 3 कॅचेस भोईर यांनी घेतलेला आणि अतिशय चांगला क्षेत्ररक्षण याचा नमुना या ठिकाणी पेश करतोय तो म्हणजेच
शशिकांतजी भोईर आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. अजून या षटकामधील चेंडू जरूर शिल्लक आहेत. आपण जर धावफलकावरती धावा पाहिल्या तर धावा लागल्या त्या म्हणजेच केवळ 23 धावा या मैदानावरती लागल्या. 23 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण धावफलकावरती धावा पाहिल्यात. आणि अजूनही यानंतर आपल्याला जिंकायचं असेल तर किंबहुना 3 बिग स्ट्रोक येणं गरजेचं आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 3 चेंडू शिल्लक असताना या मैदानावरती कोणताही मोठा फटका लगावला गेला नाही. आतापर्यंत एकही चौकार आणि एकही षटकार हा या इनिंगमध्ये पूर्णतः पाहायला मिळत नाही आहे. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच करकरी 11 अलिबाग संघाची काय गोलंदाजी आहे हे देखील पाहायला मिळतंय. या ठिकाणी पूर्णतः आपण पाहतोय गोलंदाजाने फलंदाजाला बीट केलाय आणि फलंदाजाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून होतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती जर आपण गोलंदाज पाहिला तर संदेश मात्रे. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेट पाहायला मिळणार का? येस, इट इज द विकेट इज डाऊन. षटक क्रमांक 5 सुरू केलं गेलंय पुन्हा एकदा. या ठिकाणी जरूर चांगला चेंडू मैदानावरती आला. षटकाची सांगत आहे निर्धाव चेंडूने होते. षटक क्रमांक 5 देखील संदेश मात्रे यांच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. आणि धावफलकावरील धावांचं समीकरण आपण पाहिलं तर या ठिकाणी अतिशय संत गतीमध्ये सामना खेळवला गेला. अजित 11 वर्सेस संघाने या इनिंगमध्ये पूर्णतः एकही चौकार आणि एकही षटकार त्यांच्या माध्यमातून लगावला गेला नव्हता आणि अगदी डॉमिनेट केलं गेलं. करकरे 11 अलिबाग संघानं पूर्णतः कंबरतोड गोलंदाजी मैदानावरती केली आणि प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण पाहिला तर या ठिकाणी पूर्णतः बॅकफुटवरती त्यांना आणून सोडलंय. चोवीस धावांची गरज आहे मैदानावरती करकरे 11 अलिबाग संघाला जिंकण्यासाठी. 30 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण पाहायला मिळतं आणि त्या पद्धतीने पाहिलं तर काही विशेष करायला लागणार नाही आहे. यानंतर होणारा सामना मी पुन्हा एकदा पुकार देतोय दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 24 धावा या मैदानावरती करायच्या आहेत. 24 रन्स रिक्वायर्ड इन 13 डिलिव्हरीज अशा पद्धतीने आपण सामन्याचं चित्र पाहतोय. यानंतर प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध गुलाम 11 अलिबाग असे दोन्ही कर्णधार आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर हा सामना मैदानावरती रंगणार आहे. प्रसाद 11 अलिबाग विरुद्ध गुलाम 11 अलिबाग या दोन्ही संघ दरम्यान हा सामना पाहायला मिळणार आहे.
या ठिकाणी दोन्ही संघांना माझी विनंती आहे, एक विनंती कम सूचना देखील देतो की आपल्याला आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेची मेगा फायनल म्हणजे ज्या सामन्यासाठी आपण पूर्णतः टुर्नामेंट आयोजित करतो असा सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला वेळ वाचवला गेला पाहिजे. चला फलंदाज मैदानावरती पाठवायचे आहेत. खरकरे 11 अलिबाग आपण पाहिला मनोज शिर्के आणि त्या पद्धतीने आपण अरुण करकरे आणि मनोज शिर्के ही जोडी मैदानावरती पाहायला मिळतंय. लागोपाठ 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने या ठिकाणी लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक उदयजी ठाकूर यांच्या माध्यमातून. म्हणजे मॅच सुरू झाले नाही आणि पैसे लावायला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर अरुण करकरे मैदानावरती पाहायला मिळतात. अगदी वीरेंद्र सेहवाग याच्या पद्धतीला जर आपण पाहिलं तर क्रीजवरती पाहायला मिळतात. आणि विरूबद्दल सांगायचं झालं तर 124 इनिंगमध्ये जवळपास त्याने 20 वेळा चौकार लगावण्याचा रेकॉर्ड केला आहे. आणि त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा पाहतो चित्र की मैदानावरती पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळणार का, कारण वीरेंद्र सेहवाग हा फलंदाज अतिशय धडाडीचा फलंदाज होता आणि अगदी 124 इनिंगमध्ये 20 वेळा चौकार लगावण्याचा रेकॉर्ड हा त्याच्या नावावरती आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अतिशय चांगली शर्यती असणारे अरुणजी करकरे अँटी ब्युरो ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. अँटी करप्शन ब्युरो म्हणून ऑफिसर म्हणून ते कार्यरत असतात. आणि या ठिकाणी आपण पाहिलं षटक क्रमांक पहिलं सुरू केलं जात आहे. गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळणार गोलंदाज मनोज शिर्के या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. आपण जर पाहिलं तर पंचक्षत्रक्षक पाहायला मिळतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती काही न करता अरुण करकरे बॅक टू द पवेलियन. बिग विकेट इज डाऊन. कमांड इज या ठिकाणी आपण पाहिलं तर काही न करता या ठिकाणी करकरे साहेब परतलेत आणि मैदानावरती चित्र पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट ही नोंदवली गेली आहे. मनोज शिर्के आणि आपण सामना पाहतोय ते म्हणजेच अरुण करकरे. गोलंदाजी करण्यासाठी समीर हाकीम पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामधील पहिला सामना मैदानावरती रंगला. अजित 11 वसोली विरुद्ध करकरे 11 अलिबाग. 24 धावा मैदानावरती करायचे आणि 24 धावांचं युद्ध आपण पाहिलं तर अतिशय मैत्रीपूर्ण सामना हा खेळवला जातोय. आणि अगदी त्या पद्धतीने आपण धावा पाहिल्या तर धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या म्हणजेच या ठिकाणी अतिशय सुरेख चेंडू येतोय. ब्लॉकर लाईनचा चेंडू आपण पाहिला तर फलंदाजाला केवळ साबित पवित्र आत्मावा लागला, कारण प्रतिस्पर्धी संघ पाहिला तर पूर्ण तयारी करून आला. अतिशय प्रत्येक खेळाडूचा अभ्यास करून येणं हे फार महत्त्वाचं असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जेव्हा आपला भारताचा संघ खेळताना पाहतो त्या पद्धतीने ज्या पद्धतीने पूर्व तयारी केली जाते, प्रत्येक खेळाडूचा अभ्यास केला जातो, अगदी त्या पद्धतीने अजित 11 अलिबाग या ठिकाणी अभ्यास करून आला. आणखीन एक चेंडू आपण मैदानावरती पाहिला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा येतोय. अगदी फलंदाजाला मोठा फटका खेळता आला नाहीये. धावफलकावरती धावा पाहिल्या तर त्या ठिकाणी अजूनही एकमात्र धाव देखील मिळाली नाहीये. 3 चेंडूंवरती आतापर्यंत 3ही चेंडू पाहिले तर पहिल्या चेंडूवरती रनआउट आणि त्यानंतर 2 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात.
ठिकाणी आपण पाहतोय पहिल्यांदा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय. अजूनही एकमात्र धावी मैदानावरती येत नाहीये आणि त्या पद्धतीने आपण सामन्याचं चित्र पाहिलं तर धावफलकावरती येणाऱ्या धावा अजूनही एकमात्र धाव, एक सिंगल धाव आणि पहिली धाव अजूनही मैदानावरती येत नाहीये. 4 चेंडू मैदानावरती आले, त्याच्यामध्ये 4 चेंडू निर्धाव पद्धतीचे पाहायला मिळतात आणि अगदी त्या पद्धतीने 24 धावांचं लक्ष जरी असलं तरी तुम्हाला मैदानावरती टिकून खेळावं लागेल. ह्या एका अनुषंगाने तुम्हाला मैदानावरती फटकेबाजी करावी लागेल. गोलंदाजाच्या मोर्चावरती पुन्हा एकदा हाकीम सज्ज होतोय. या ठिकाणी टॅप जरूर करतोय, फील्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावफलकावरती आणखीन पहिली धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. आतापर्यंत आलेली पहिली धाव मैदानावरती पूर्ण होत्या. या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखीन एक विकेट मैदानावरती पाहायला मिळतं. यस्टरडीज कव्हर पॉईंटच्या दिशेने आपण पाहिलं क्षेत्ररक्षक अगदी उभा होता. या ठिकाणी या चेंडूला आपण पाहिलं खेळण्याचा प्रयत्न झाला आणि आणखीन एक विकेट ही मैदानावरती पाहायला मिळते. मनोज शिर्के बॅक टू द पवेलियन. धावफलकावरती केवळ एकमात्र धावी पाहतो. षटक क्रमांक पहिलं सुरू केलं गेलं होतं. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती पूर्ण होतंय आणि केवळ एक धावी मैदानावरती आली आणि विकेटबद्दल बोलायचं झालं तर एक रनआउट पाहायला मिळाला आणि त्यानंतर अंतिम चेंडूवरती कव्हर पॉईंटच्या दिशेने मारण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मनोज शिर्के बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक पहिलं पूर्ण केलं गेलं समीर हाकीमच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा पाहिल्या तर केवळ एकमात्र धाव आली आहे आणि या ठिकाणी अजूनही येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी असताना आपण पाहिलं तर मैदानावरती 24 चेंडू येतील आणि त्यानंतर अजूनही 23 धावांची गरज आहे, रिक्वायरमेंट आहे, आवश्यकता आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. प्रतिषटक जर आपण पाहिलं तर तुम्हाला मैदानावरती किंबहुना या ठिकाणी अजूनही चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 24. या ठिकाणी पुन्हा एकदा बोलतोय मैदानाच्या दिशेनं. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न आणि फलंदाज संदेश म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. बॅटची लिडिंग एज लागली आणि फलंदाज मैदानावरून परतला. धावफलकावरती आलेली आणखीन एक विकेट आपण पाहतोय ज्या ठिकाणी कोणत्याही फलंदाजाला मैदानावरती टिकता आला नाहीये कारण प्रत्येक फलंदाज केवळ मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करण्यामध्ये दंग होता आणि अगदी त्या पद्धतीने गोलंदाजाने जे स्वप्न पाहिलं होतं की फलंदाजांना लालच द्यायची आणि मैदानावरतून परतवायचं अगदी त्या पद्धतीने मोठे फटके लगावण्याच्या नादामध्ये संदेश म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. आता झालेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो अजित 11 वर्सोली विरुद्ध करकरे 11 अलिबाग असा सामना मैदानावरती रंगला. ज्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघानं 23 धावा उभारल्यात. 5 षटकांचा सामना आहे. षटक क्रमांक दुसरे पॉवर प्लेच्या दरम्यान खेळवलं जात आहे आणि अजूनही धावफलकावरती केवळ धावा पाहिल्या तर केवळ एकमात्र धावी पाहायला मिळते. म्हणजे मॅच इज ऑन. दोन्ही संघांनी अजूनही प्रयत्न जर केले तर जरूर मैदानावरती चित्र पाहायला मिळू शकते आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण सामना पाहिला तर अगदी जबरदस्त सामना या ठिकाणी रंगतो तो म्हणजे वर्सोलीच्या क्रीडांगणावरती. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा प्रकाश पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाज कमबॅक करणार का
ॲटा मोडतो विकेट गोलंदाजी करतोय. या ठिकाणी आपण पाहिला तर जरूर चांगला चेंडू येतोय. फलंदाजाने जर आपण पाहिला तर वेल लेफ्ट केला होता, मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर चेंडू खेळण्याच्या मर्यादेमधला होता आणि फलंदाजाने या ठिकाणी जरूर इशारा दिला, यासाठी इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी समोर चेंडू येतोय 4 धावांसाठी लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून. अगदी खणखणी चौकार. वेलकम फॉर करकरे 11 अलिबाग. या ठिकाणी मारा नाहीतर मरा, गडावरचे दोर मी केव्हाच कापलेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाजांना या ठिकाणी सूचित केलं गेलंय. डबलकावरती 5 धावा आल्यात. चांगला फटका मैदानावरती, चेंडू ट्रॅव्हल करतो. आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी कट केलं होतं. स्कोर ऑफ द विकेट जाऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. गुलाम 11 अलिबाग आपला कर्णधार पेंडलच्या दिशेने येऊ द्यात. सन्माननीय प्रसादजी पिलणकर यांचे वडील हरिचंद्रजी पिलणकर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी लाऊड अपील, हे अपील मैदानावरती फेटाळून लावलाय. मैदानावरती दोन्ही संघांना संधी समान आहे. जो चांगला खेळ करेल तो या मैदानावरती जिंकेल. समीकरण अतिशय सोपं आहे. तुम्हाला मैदानावरती जिंकायचं असेल तर तुम्हाला चांगलं खेळ करणं हे फार गरजेचं आहे आणि अगदी त्या माध्यमातून जर आपण धावा पाहिला तर धावफलकावरती 6 धावा आल्या. षटक क्रमांक 5 चेंडू मैदानावरती झालेत, एक अंतिम चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज आणि आणखीन एक फलंदाज मैदानावरतून पडतील. यासाठीच षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना आणखीन एक विकेट म्हणजे 3री विकेट ही मैदानावरती पाहायला मिळते आहेत. शशिकांत भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला 3 झेल पाहायला मिळाले होते. धावफलकावरती केवळ 6 धावा लागल्यात. अजूनही तुम्हाला जिंकायचं असेल तर 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या 18 चेंडू आणि 18 धावांची गरज, 6ची सरासरी तुम्हाला राखावी लागेल. अतिशय सोपं असं आव्हान दिलंय, मात्र ते आव्हान पार पाडताना प्रतिस्पर्धी संघानं या ठिकाणी जरूर आपण पाहिलं तर प्रयत्न केलेत आणि अगदी त्या पद्धतीने शशिकांत भोईर यांची विकेट ही मैदानावरती पाहायला मिळाली. या ठिकाणी आणखीन एक पारितोषिक लागलं जातं. चैतन्य भिडे यांनी जर झेल पकडला तर त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळणार का, किंबहुना कोणता संघ मैदानावरती जिंकेल? अगदी प्रत्येक संघ या ठिकाणी स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतो, तो जिंकण्यासाठीच. हरणंही कोणाला पसंत नसतं, मात्र तुमचा खेळ, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असणं फार गरजेची गोष्ट आहे आणि अगदी त्या माध्यमातून येणाऱ्या 18 चेंडूंवरती 18 धावांची गरज आहे. ती म्हणजे 11 अलिबाग संघाला या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, किंबहुना या स्पर्धेमध्ये आपला दबदबा प्रस्थापित करण्यासाठी, किंबहुना या स्पर्धेमध्ये विजेतेपदाकडे वाटचाल करण्यासाठी. गोलंदाजी करण्यासाठी रोहित मैदानावरती येतोय. या ठिकाणी आपण पाहिलं षटक क्रमांक 3 सुरू केला जाईल आणि अगदी रोहितच्या माध्यमातून आपण षटकाला सुरुवात करतोय. बऱ्याचदा आपण पाहिलं हे चित्र 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 18 धावा अजूनही मैदानावरती येणं गरजेचं. केवळ 6 धावा मैदानावरती आल्या 3 विकेटच्या नुकसानावरती. गोलंदाजीच्या मोर्चावरती रोहित पाहायला मिळणार आहे. अगदी ज्या पद्धतीने रोहितचा आपण गोलंदाजीचा मोर्चा पाहिला, षटक क्रमांक 3 सुरू केला गेला. राईट आर्म अराउंड विकेट. या ठिकाणी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करतोय.
आणि या ठिकाणी आणखीन एक फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर नजर अटीवर दुर्घटना घटी हे चित्र बऱ्याचदा पाहायला मिळालंय. आणि अति घाई संकटात नाही, घाईचं काम शैतानाचं मित्रांनो. आणि या ठिकाणी आणखीन एक विकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. आणि सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार का, किंबहुना या मैदानावरती जर चित्र पाहिलं तर विकेट आणि विकेटच पाहायला मिळणार का, हे आपण पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावा जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं सुरू केलं गेलं. रोहितच्या माध्यमातून षटकाला सुरुवात केली गेली आणि अगदी त्या माध्यमातून आपण पाहिलं धावफलकावरती गरज आहे ती म्हणजेच 10 धावा धावफलकावरती आल्या. 14 धावांची अजूनही गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अगदी त्या माध्यमातून आपण धावा जरूर पाहणार आहोत. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूंवरती तुम्हाला 14 धावा कराव्या लागतील. यानंतर गुलाम 11 अलिबाग आणि प्रसादीन अलिबाग आपला कर्णधार आणि पाण्याची सोय ही मैदानावरती करायची आहे. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतोय. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 षटकांचा खेळ मैदानावरती पूर्ण केला जातोय आणि अगदी त्या माध्यमातून
धावफलकावरती जर धावा आपण पाहिल्या त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला 12 चेंडू येणं आहे. या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ जरूर आपण पाहतोय. गरज आहे ती म्हणजेच 12 चेंडू आणि 14 धावांची. समीकरण जर आपण पाहिलं तर ज्या गतीने धावांची गती वाढवली जाते अगदी त्या पद्धतीने आपण समीकरण पाहतोय. आणि मैदानावरती जर तुम्हाला जिंकायचं असेल किंबहुना तुम्हाला या ठिकाणी टिकून खेळायचं असेल त्या पद्धतीची मैदानावरती फलंदाजी होणं ही देखील फार गरजेची बाब आहे. अगदी फॉलो मध्ये फील्ड केला जातो चेंडू आणि त्यानंतर आपण पाहिलं तर समीकरणामध्ये बदलाव करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय. येणारे 11 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चित्र पुन्हा एकदा आपल्याला स्पष्टपणे होताना पाहायला मिळतील. मोठा फटका या ठिकाणी येतोय. लॉंग रिजनला फील्ड केला गेला. डबल कावरती या 2 धावा फार महत्वाच्या होत्या ज्या कौस्तुभ पाटीलच्या बॅटमधून येत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. 10 चेंडू आणि 12 धावा करायच्यात. कौस्तुभ पाटील वरती एक मोठी जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने आपण चित्र पाहतोय अगदी पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. अगदी ऑन द राईस फटका येतोय. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. येणारे 9 चेंडू जर आपण चित्र पाहिलं तर सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गरज आहे, आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे ती म्हणजेच येणारे 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आने वाले 9 गेंदों के ऊपर 11 रन बनाने पड़ेंगे. बहुत ही बढ़िया मैच इसी मैच मैदान के ऊपर जारी. ज्या पद्धतीने आपण सामन्याकडे पुन्हा एकदा पाहतोय अगदी कौस्तुभ पाटील याच्यावरती जबाबदारी आहे. येणारे 9 चेंडू 11 धावा पूर्ण केले जातील का हे देखील चित्र आपण पाहतोय. गोलंदाजच्या मोर्चावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. या ठिकाणी आपण पाहिलं तर जरूर या ठिकाणी लाऊड अपील केलं जात आहे. कॉन्फिडन्सची मोठी विकेट मैदानावरती पाहायला मिळणार का त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर चित्र थोडंसं पालटतंय. या ठिकाणी कौस्तुभ पाटील कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. येणारे 8 चेंडू सामन्यामध्ये 11 धावांची गरज. या ठिकाणी पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये करकरे 11 अलिबाग संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये ज्यावेळेस 24 धावांची गरज होती त्यावेळेस असं वाटलं नव्हतं की मैदानावरती अशा प्रकारचा ट्विस्ट पाहायला मिळेल. पण अगदी शेवटपर्यंत जर आपण सामना पाहिला तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची या ठिकाणी गोलंदाजी झाली आणि त्या माध्यमातून आपण षटक पाहतोय. अजून या षटकामधील एकमात्र चेंडू येणं बाकी आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे, आवश्यकता आहे, रिक्वायरमेंट आहे ती म्हणजेच 11 धावांची. तो आने वाली 7 गेंदों के ऊपर 11 रन बनाने पड़ेंगे. इस वक्त बहुत ही बढ़िया और रोमांचक मैच मैदान के ऊपर जारी. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करतोय जोपर्यंत चेंडू मिडॉनच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. धावफलकावरती 1 धाव मिळेल आणि येणाऱ्या 6 चेंडू वरती जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. गुलाम 11 अलिबाग संघाचा कर्णधार आणि अगदी त्या बरोबरीने मी पाहायला विनंती करतोय. गुलाम 11 अलिबाग संघाचा 10 धावांची गरज आहे. 6 चेंडू 10 धावा. मैदानावरचं चित्र आपण पाहिलं तर प्रसाद 11 अलिबाग संघाचा कर्णधार सन्मान्य हरिचंद्रजी पिळणकर यांना विनंती करतोय की यांनी
त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायची आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सौरभ गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय, ज्याच्याविषयी मागाशी मी भाष्य केलं होतं. 6 चेंडूवरती 6 षटकार आसेफच्या मैदानावरती लगावले होते. संकुलचं ते मैदान होतं आणि अगदी त्या पद्धतीने आपण पाहिलं सौरभ मैदानावरती येतोय आणि त्याची सामन्यामधील विकेट जर आपण पाहिली प्रथमेश तर रनआउट स्वरूपामधील पाहायला मिळाली होती आणि अगदी त्या पद्धतीने आपण चित्र पाहिलं तर 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. आने वाले 6 गेंदों के ऊपर 10 रन बनाने ही पड़ेंगे. बहुत ही बढ़िया मैच इसी वक्त मैदान के ऊपर जारी. सहा चेंडू आणि 10 धावा स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतोय अमर. या ठिकाणी पहिला चेंडू जर आपण पाहिला तर चांगली या ठिकाणी हाईट आहे, त्यामुळे उंचीचा चांगला फायदा मैदानावरती उचलतोय. अगदी भारतीय संघाचा आपण ईशांत शर्माला पाहिलंय ज्या पद्धतीने तो कसोटी क्रिकेटसाठी त्याचं सिलेक्शन होतं आणि अगदी त्या पद्धतीने बाउन्स करण्यामध्ये उंची रिझन असतं, त्या ठिकाणी त्याला चांगला बाउन्स मैदानावरती मिळवता येतो आणि मैदानावरती आलेला पहिला चेंडू आपण पाहिला तर निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळतो आणि अगदी त्या पद्धतीने अजूनही 5 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. येणाऱ्या 5 चेंडूंवरती सामन्यामध्ये मला जिंकायचं असेल तर 10 धावा कराव्या लागतील. गोलंदाजाच्या मोर्चावरती सौरभ पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. धावा देखील मैदानावरती एकमात्र पद्धतीची पाहायला मिळाली. येणाऱ्या 4 चेंडूवरती 9 धावांची गरज आहे. कौस्तुभ पाटीलने एखादा षटकार मैदानावरती लगावला तर सामन्यामध्ये रंगतदारपणा पाहायला मिळू शकतोय. उदय मात्र यांच्याकडून पारितोषिक आहे. कौस्तुभ पाटील यांनी जर सामना जिंकवला तर या ठिकाणी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. 4 चेंडू 9 धावांची गरज. आणि या ठिकाणी कौस्तुभने जर सामना जिंकून दिला तर प्रसाद पिळणकर यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक. या ठिकाणी अजूनही येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. एक बिग हिट जर मैदानावरती लगवला तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळू शकतोय. धावफलकावरती 17 धावा लागल्यात आणि अजूनही येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. जर एक मोठा फटका मैदानावरती आला तर या ठिकाणी नायक बनू शकतोय तो म्हणजेच कौस्तुभ पाटील. पुढे ससाद मारण्याचा प्रयत्न जरूर करतोय. एकदा पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. एका चेंडूवरती 6 धावांची गरज आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला मैदानावरती खेळावं लागेल. एक चेंडू 6 धावांची गरज. मॅच संपल्यानंतर कोणी कोणत्याही
पाठीराख्याने आतमध्ये जायचं नाही, अन्यथा पॅनलाइज केला जाईल. पुन्हा एकदा मी सूचित करतोय. येणारा एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मैदानावरती होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही, कारण क्रिकेटमध्ये अनिश्चितता आपण बऱ्याचदा अनुभवली आणि अगदी त्या माध्यमातून येणाऱ्या एका चेंडूवरती 6 धावांची गरज आहे. आणि आज सामन्यामध्ये विजयी झालाय तो म्हणजेच अजित 11 वर्सेस संघ. दोन्ही संघांचं या ठिकाणी मी जरूर कौतुक करेन. अंततः आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये कौस्तुभ पाटीलची जी खेळी पाहायला मिळाली आणि या सामन्यामध्ये विजेती ठरतोय तो म्हणजेच अजित 11 वर्सोली संघ. हार्डलक फॉर करकरे 11 अलिबाग. गुलाम 11 अलिबाग विरुद्ध आपण सामना मैदानावरती पाहणार आहोत प्रसाद 11 अलिबाग. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणत्या संघाला दिला जात आहे, संघामधील कोणता खेळाडू या ठिकाणी नियुक्त केला जातोय, हे देखील चित्र आपण पाहणार आहोत.